विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी कुंभार सर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. इयत्ता 12वीमध्ये आपण आलेले आहात त्याबद्दल तुमचं सुरुवातीला मी अभिनंदन करतो. आणि आपल्या पुस्तकामध्ये जे अलंकार दिलेले आहेत, व्याकरणाचा पार्ट आपण पाहणार आहोत. अलंकार, तर अलंकार म्हणजे काय किंवा अलंकार कशाला म्हणायचं आणि अलंकाराचे प्रकार हे आपल्याला बघायचं आहे. अलंकार म्हणजे दागिना, आणि दागिने घातल्यामुळे शरीराला शोभा येते, त्या सौंदर्यात भर पडते. त्याचप्रमाणे भाषेचेही आहे. भाषेला ज्याच्या ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. केव्हा दोन वस्तूतील साम्य दाखवून, तर केव्हा विरोध दाखवून, तर कधी नाद निर्माण करणारे शब्द वापरून, तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपली भाषा अधिक सुंदर व परिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा शब्दातील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते, तर केव्हा योजलेल्या शब्दामुळे अर्थाचे सौंदर्य खुलून दिसते. त्यामुळे भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे शब्दालंकार. जे अलंकार शब्दावर, अक्षर, स्वर व व्यंजन समूहावर आधारलेले असतात त्यांना शब्दालंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ यमक, अनुप्रास, श्लेष इत्यादी. दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे अर्थालंकार. अर्थालंकार जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारलेले असतात त्यास अर्थालंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतनोक्ती इत्यादी. तर या अलंकारापैकी आज आपण अनन्वय हा अलंकार पाहणार आहोत. अनन्वय या शब्दामध्येच अनन्वय म्हणजे अतुलनीय किंवा अन्य कुणी नाही, ज्याची तुलना होऊ शकत नाही. खालील उदाहरण जर आपण बघितलं, आहे ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी. या वाक्यामध्ये ताजमहाल जो आहे तोच त्याच्या परी, दुसरा त्याच्याबरोबर दुसऱ्या कुठल्याही याची तुलना करता येत नाही, आणि म्हणून ताजमहाल जो आहे तो त्याच्याच सारखा आहे. किंवा दुसरं उदाहरण, ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. म्हणजे या वाक्यामध्ये सुद्धा हा आंबा जो आहे तो त्या आंब्यासारखा गोड जो आहे तो दुसरा कुठलाही आंबा नाही. म्हणजे त्या आंब्याची दुसऱ्या कशाचीही तुलना करता येत नाही. अनन्वय म्हणजे अन्य कुणीही नाही किंवा ज्याची तुलना करता येत नाही, फक्त त्याची तुलना त्याच्याशीच होते, त्याला अनन्वय अलंकार असे म्हणतात. वरील दोन्ही जर वाक्यामध्ये आपण बघितलं तर उपमेय व उपमान दोन्हीही एकच आहेत. पहिल्या वाक्यामध्ये ताजमहाल हा उपमेय आणि उपमान आहे, तर दुसऱ्या वाक्यामध्ये आंबा हे उपमेय व उपमान एकच आहे, आपल्याला लक्षात येतं. आता अनन्वय अलंकाराची व्याख्या पाहूया. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजे जेव्हा उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. अनन्वय म्हणजे संबंध, अनन्वय म्हणजे तुल्य, संबंध मिळत नाही असा अतुलनीय. या अलंकाराची वैशिष्ट्ये पाहूया. उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही, म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. म्हणजे उपमेय जे आहे ते एखाद्या बाबतीत अद्वितीय असते, म्हणजे त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही, आणि म्हणून त्याची तुलना त्यालाच दिली जाते. उदाहरणार्थ आपण बघितलेले आहे ताजमहाल जगती, तो एक जगती, तोच त्याच्या परी. ताजमहाल जो आहे तो त्याच्यासारखा तोच आहे, म्हणजे ताजमहाल आणि तो ताजमहालसाठी आलेला आहे. म्हणजे परत तो शब्द परत येणे. आंबा, ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच, म्हणजे आंब्याची तुलना त्याच आंब्याशी केली आहे, म्हणून आंबा हे डबल आलेला आहे. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की त्या आंब्याची तुलना त्या आंब्याशी केलेली आहे, आणि म्हणून इथं अनन्वय अलंकार साधलेला आहे. आत्तापर्यंत
एखाद्या वस्तूची तुलना करून आपण वर्णन करीत होतो, पण उपमेय हे केव्हा केव्हा एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमान मिळू शकत नाही. उपमेयाची तुलना त्याच्याशीच करावी लागते. अशा वाक्यात उपमेय हे उपमानच असते. यावरून उपमेय म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर उपमेय आणि उपमान हे दोन महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यामध्ये अलंकारामध्ये. तर उपमेय म्हणजे ज्याची तुलना करावयाची तो घटक. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करावयाची तो घटक आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करावयाची तो घटक. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करावयाची तो घटक. आता आपण वेगवेगळ्या उदाहरणावरून अनन्वय अलंकार कसा साधला आहे ते बघूया. उदाहरणार्थ, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा. या उदाहरणामध्ये स्पष्टीकरणामध्ये जर आपण बघायचं म्हटलं तर या उदाहरणामध्ये अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात की अनेक व्यक्ती झाल्या आहेत, अनेक व्यक्ती होतीलही, अनेक व्यक्ती आहेतही, पण सध्या व्यक्ती आहेत पण त्यामध्ये अर्जुनासारखे कोणीही नाही असे वाक्यात सांगितले आहे. म्हणजेच या वाक्यात उपमेय व उपमान फक्त अर्जुनच आहे. या वाक्यात अर्जुनाची तुलना त्याच्याशीच केलेली आहे. अशा पद्धतीने अनन्वय अलंकार साधला आहे. दुसरं उदाहरण पाहूया. आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी. संपूर्ण जगात ताजमहालासारखी दुसरी कोणतीही वास्तू नाही असे सांगितले आहे. त्याच्या परी तोच श्रेष्ठ आहे असे दाखवले आहे. या वाक्यात उपमेय व उपमान ताजमहाल असून उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. उपमेयाची उपमा दिल्याने हा अनन्वय अलंकार साधला आहे. तिसरं उदाहरण आपण पाहूया. जगात अवघ्या आई तुझ्यासारखे दुसरे दैवत नाही. याचे स्पष्टीकरण. जगात अनेक दैवत आहेत पण या सर्व दैवतांमध्ये आईसारखे दुसरे दैवत नाही असा अर्थ या वाक्यात सांगितला आहे. याचाच अर्थ जगात आईसारखे दैवत आई हेच आहे. अशा पद्धतीने या वाक्यात आई या उपमेयाचीच उपमा देऊन अनन्वय अलंकार साधला आहे. पुढचं उदाहरण. समर्थ या जगी तुझसम असे तूच अससी. समर्थ जो आहे तुझ्यासारखा समर्थ तूच आहेस. म्हणजे त्याची तुलना समर्थाची तुलना दुसऱ्या कशाचीही होऊ शकत नाही. म्हणून समर्थ जो आहे तो समर्थ त्याच्यासारखा समर्थ आहे. माझी आई अशी होती जशी असतेच आई. या वाक्यामध्ये ही आईची तुलना आईशी केलेली आहे. या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान. या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान म्हणजे दानाची तुलना दानाशी केलेली आहे. म्हणजे त्या उपमेयाची तुलना उपमेयाचीच केलेली आहे आणि म्हणून इथं अनन्वय अलंकार साधलेला आहे. आईसारखीच असते. सागरासारखा गंभीर सागरच किंवा कर्णासारखा दानशूर कर्णच. म्हणजे कर्णाची तुलना कर्णाशीच केलेली आहे आणि सागराची तुलना सागराशी केलेली आहे. तर आईची तुलना आईशी केलेली आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये अनन्वय अलंकार साधलेला आहे. अनन्वय म्हणजे दुसरा कोणीही नाही, त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही आणि म्हणून या वाक्यामध्ये अनन्वय अलंकार साधलेला आहे. पुढचा अलंकार आपण बघणार आहोत अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकारामध्ये प्रत्येक गोष्टीचे चमत्कृतीपूर्ण वर्णन करावयाचे म्हणजे त्यात थोडी अतिशयोक्ती आलीच. तिचे मुख चंद्रासारखे आहे किंवा डोळे कमळासारखे आहेत असे म्हणताना खुलवून सांगायचे असते. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक या अलंकारात थोडी अतिशयोक्ती असतेच. पण केवळ अतिशयोक्तीच जेथे प्रामुख्याने केलेली असते तेव्हा तो एक स्वतंत्र अतिशयोक्ती अलंकार मानला जातो. अतिशयोक्ती अलंकाराची व्याख्या पाहूया. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते. त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो. म्हणजे कुठलीही गोष्ट आहे त्यापेक्षा फुगवून सांगणे त्याला अतिशयोक्ती असे म्हणतात.
या अलंकाराचं वैशिष्ट्य जर बघायचं म्हणलं, एखाद्या गोष्टीचे प्रसंगाचे वर्णन केलेले असते, ते वर्णन अधिक फुगवून सांगितलेले असते, त्यामुळे त्या वर्णनाची असंभाव्यता, कल्पना, रंजकता अधिक स्पष्ट होते. म्हणजे जी गोष्ट आहे त्यापेक्षा फुगवून सांगणे. आपण एखादा साप बघितला तर एक बघितल्यावर आपण दुसऱ्याला सांगतो, तिसऱ्याला सांगत असताना परत त्याच्यापेक्षा मोठा करून सांगतो, त्याला पुढल्याला सांगत असताना परत तो मोठा होतो आणि असा करतो साप मोठा एखाद्या आडूसारखा होतो, म्हणजे मोठ्या लाकडासारखा होतो. बघितलेला असतो छोटाच, पण सांगताना आपण आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगतो, त्याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. उदाहरणार्थ, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. आता मुंगी आकाशात उडेल का किंवा ती सूर्याशी गिळेल का, हे जे उदाहरण आहे हे अतिशयोक्तीचं उदाहरण आहे. आता याचे उदाहरण पाहूया. मुलीच्या भोंडल्यातील एक गीत आहे. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाहणं झालं, मामंजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. म्हणजे दमडीचं म्हणजे 1 रुपयाचं तेल आणलेलं असेल आणि त्या 1 रुपयाच्या तेलामध्ये काय काय झालेलं आहे, तर सासूबाईचं नाहणं झालेलं आहे, मामंजीची दाढी झालेली आहे, भाऊजीची शेंडी झालेली आहे आणि उरलं तेल तिनं काय केलेलं आहे, झाकून ठेवलेलं आहे आणि त्याला लांडोरीचा पाय लागलाय आणि त्याचा ओघळ वेशीपर्यंत गेलेला आहे आणि त्यात उंट पोहून गेलेला आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जी गोष्ट सांगायची आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणे हा या उदाहरणाचं हे लक्षण आहे. दमडीच्या तेला कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना वस्तुस्थितीपेक्षा अधिक फुगवून सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघूया. नळराजाच्या घोड्याच्या दौडीचे वर्णन करताना कवी म्हणतो, जो अंबरी उफाळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निजतनूवरी डागला आहे. चंद्रावरचा डाग म्हणजे नळराजाच्या घोड्याच्या उधळल्यामुळे त्याच्या खुराचा लागलेला डाग हे म्हणणे जरी असंभवनीय असले तरी तसे घडल्याचे वर्णन केल्यामुळे अतिशयोक्ती झाली आहे. म्हणजे जो चंद्रावर जो डाग आहे तो नळराजाचा घोडा ज्यावेळेस दौडा लागलेला आहे त्याचं खूर जो आहे तो खूर त्या चंद्राला लागलेला आहे आणि त्यामुळे चंद्रावर तो डाग पडलेला आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट अतिशय आहे त्यापेक्षा, कल्पनेपेक्षा अधिक फुगवून सांगणे हे अलंकाराचं वैशिष्ट्य आहे. तिसरं उदाहरण आपण पाहूया. कोणत्याही गोष्टीचे कारण घडल्यानंतर कार्य घडत असते, पण त्याच्या उलट प्रकार घडल्याचेही कवी केव्हा केव्हा सांगून मोकळा होतो. काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर. काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर. रामायण आधी मग झाला राम जानकीवर. रामायण आधी मग झाला जानकीवीर. म्हणजे अगोदर काय झालेलं आहे, काव्य झालेलं आहे आणि नंतर जग निर्माण झालेलं आहे आणि रामायण आधी झाले आणि मग जानकीवर झाले. म्हणजे कुठलीही गोष्ट पहिल्यांदा कुठली गोष्ट घडायला पाहिजे, अगोदर जग सुंदर असलं पाहिजे, मग काव्य निर्माण व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेस जानकीवर राम जो आहे तो राम झाल्यानंतर मग रामायण घडलं पाहिजे. तर इथं उलटं आपल्याला सांगितलेलं आहे की काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर, रामायण आधी मग झाला राम जानकीवर. त्याच्यानंतर पुढलं उदाहरण आपण पाहूया. वीर मराठे आले गरजत, पर्वत सारे झाले कंपित. वीर मराठे आले गरजत, पर्वत सारे झाले कंपित. म्हणजे वीर मराठे ज्यावेळेस हर हर महादेवकरची घोषणा ज्यावेळेस देत लढायला निघालेले आहेत, त्यावेळेस पर्वत जे आहे ते पर्वत सारे काय झालेले आहेत, कापू लागलेले आहेत, त्यांच्या अंगावर काटा आलेला आहे. अशा पद्धतीचं वर्णन या अतिशयोक्ती अलंकारामध्ये असतं. तर आज आपण अनन्वय अलंकार आणि अतिशयोक्ती अलंकार हे 2 अलंकार पाहिलेले आहेत. अनन्वय म्हणजे ज्याची कशाचीही तुलना होऊ शकत नाही, म्हणजे उपमेयाला उपम्याचीच उपमा दिली जाते, तिथे अनन्वय अलंकार होतो. आणि जे उदाहरण असतं आईसारखी आईच, म्हणजे आई आई हा डबल शब्द आलेला आहे, म्हणजे याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की त्याची तुलना त्याच्याशीच केलेली असते, त्याच्यासारखा दुसरा कोणीही नसतो आणि म्हणून तिथे अनन्वय अलंकार असतो. तर अतिशयोक्ती अलंकारामध्ये गोष्ट आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणे हे या अलंकारामध्ये असतं. म्हणून
जो चंद्रावरचा डाग असेल किंवा दमडीचं तेल असेल किंवा काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर, रामायण आधी मग झाला राम जानकीवर किंवा वीर मराठे आले गरजत, पर्वत सारे झाले कंपित यासारखी उदाहरणे जर बघितले तर त्या उदाहरणामध्ये अतिशयोक्ती हे आपल्याला त्याचं लक्षण दिसून येतं. अशा पद्धतीने तुम्हाला अजून कुठली उदाहरणं जर मिळतील तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करताना तर तेही आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे व्हिडिओ जो आहे तो परत परत ऐकून त्यातली उदाहरणं वगैरे सर्व लिहून घ्यायची आहेत. धन्यवाद.